नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती स्पर्धा परीक्षा करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं, पोलीस पाटील होऊ इच्छिणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींचं मनस्वी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, हिंगोली जिल्हा पोलीस पाटील पदभरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे. कुठल्या उपविभागामध्ये या ठिकाणी भरती जाहीर झालेली आहे आणि त्याचा क्रायटेरिया काय आहे ती सविस्तर जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला पोलीस पाटील व्हायचे म्हटल्यानंतर सर्वस्वपणाला लावून अभ्यास करायचा आहे. ज्या त्या प्रवर्गामधून जिथं आपल्याला संधी मिळालेली आहे, स्थानिक विद्यार्थ्यांनी तिथून त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी आपलं पाहिलेलं स्वप्न गावचा पोलीस पाटील होण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी आपल्याला मिळते. जे काय या संधीचं सोनं करू इच्छित पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करावा लागणार आहे, एवढं मात्र खरं आहे. बघा, आपण असं म्हणतो की यशाचा गुलाल उधळण्यासाठी त्याच्या पाठीमागे असणारे जे काही कष्ट आहे ते कष्ट प्रामाणिकपणे असतील आणि त्या कष्टातून तावून सलाखून निघालेला विद्यार्थी हा ज्यावेळेस खांद्यावरती गुलाल घेतो त्यावेळेस तो खरा आनंद या ठिकाणी गगनात मावत नाही, असा या ठिकाणी तो आनंद असतो. विद्यार्थी मित्रांनो, त्याच प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील, कारण पोलीस पाटील होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्या फेज मधून जावं लागतंय. त्या फेज मधून जाण्यासाठी अभ्यासाची ही नितांत गरज आहे. त्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला पोलीस पाटील होण्याकरता जी काही एक बॅच आपण या ठिकाणी 50% डिस्काउंट वरती अनाऊन्स करतो. ही बॅच विद्यार्थी मित्रांनो फक्त 499 रुपयामध्ये आहे. 999 रुपयाची बॅच आपण विद्यार्थ्यांना फक्त 499 रुपयामध्ये आपण या ठिकाणी देण्याचा एक मानस या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती बॅच 50% आपल्याला मिळत आहे. पोलीस पाटील व्हायचंय, रेकॉर्डेड बॅच आहे. पण ही रेकॉर्डेड बॅच जी काय आहे ती अद्ययावत अभ्यासक्रमानुसार शिकवणी आहे. सर्वोत्तम शिक्षक वृंद आहे, जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव आहे आणि 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी वरती तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करावा लागेल. अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी परीक्षेत मार्क मिळतील आणि परीक्षेत मार्क मिळाल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी पोलीस पाटील होता येणार आहे. चला, मग आता आपल्याला कुठलीही बघायची आहे. हिंगोली जिल्हा पोलीस पाटील पदाची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. मग विस्तृत जाहिरात. उपविभाग हिंगोली, उपविभाग कळमनुरी आणि उपविभाग बसमत. आता आपण या ठिकाणी बघूया उपविभाग बसमत, पहिल्यांदा बघूया काय आहे जाहिरात. बघा, ही काय जी हिंगोली मधला उपविभाग आहे बसमत, त्याची ही जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय वसमत. बघा आता यामध्ये ही जाहिरात आलेली आहे. यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला स्पष्ट दिसत असेल, वाटलं थोडं मोठं करतो बघा, दिसेन असं. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ही 12/1/2026 वेळ दुपारी 12 वाजल्यापासून होत आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 26 जानेवारी 2026 पर्यंत आहे. पात्र अपात्र उमेदवारांची यादी 29/1/2026. त्यानंतर पात्र अपात्र प्रवेश पत्र निर्गमित करणे 4 फेब्रुवारीला तुम्हाला प्रवेश पत्र उपलब्ध होतील. लेखी परीक्षा 8 फेब्रुवारीला होणार आहे आणि प्रथम उत्तर तालिका 8 फेब्रुवारीलाच परत येणार आहे. प्रश्नपत्रिकेवर तुमचे काय हरकती असतील उत्तरांबाबत ते सुद्धा 9 तारखेला लगेच येणार आहेत. 9 फेब्रुवारीला सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत तुम्हाला हरकती नोंदवायच्या आहेत. अंतिम उत्तर तालिका ही 10 तारखेला येणार आहे आणि त्यानंतर लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध हा सुद्धा 10 तारखेला होणार आहे. हे लक्षात असून द्या. कागदपत्र तपासणी ही 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या 2-3 दिवसामध्ये होईल आणि तुम्हाला त्यानंतर लगेच काय म्हणतात ते तुमची ऑर्डर त्या ठिकाणी निघणार आहे. आता खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे आणि खुला सोडून इतर जे आहेत त्यांना 800 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात 3 विभागातली आलेली, 3 उपविभागात जाहिरात आहे. उपविभाग हिंगोली, उपविभाग बसमत आणि उपविभाग कळमनुरी. विद्यार्थी मित्रांनो, या तीनही परीक्षा अर्ज भरण्याची तारीख, डेट वगैरे सगळं सेम आहे, काही बदल नाही. हो का? आता हिंगोलीचे आपण या ठिकाणी ओपन करून बघूया. हिंगोलीचं पण सेमच आहे, काय बदल नाही. त्यामुळं ही एकाच वेळेस हिंगोली जिल्हा पोलीस पाटील पदाची परीक्षा होईल. सर्व अर्ज भरण्याचा तारीख, शेवटची डेट वगैरे सगळं सेम आहे, काही या ठिकाणी बदल नाही. हे बघा सगळं सेम आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी एकच बघूया की जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित पाहता येतील. बघा, आता तुम्हाला शुल्क सांगितलं, परीक्षेची तारीख सांगितली, डेट सांगितली, अर्ज भरण्याची सुरुवात शेवट सांगितला.
त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया अर्हता काय दिलेली आहे, तो किमान 10वी पास असावा. उमेदवाराची वय हे 26/1/2026 पासून मोजलं जाईल. वयाची 25 वर्ष पूर्ण करत असलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज भरू शकतो. वयाची 45 वर्ष, जास्तीत जास्त वयोमर्यादा 45 आहे. ती काउंट करण्याची, ती मोजण्याची वयाची तारीख ही 26/1/2026 असणार आहे, हे मात्र लक्षात असू द्या. त्यानंतर तो गावचा रहिवासी असावा, त्याच्याकडे आधार क्रमांक असावा, तो मोबाईल क्रमांक नमूद करायचा आहे. मोबाईल नंबर आधार याच्याशी कनेक्ट असावं, ते दोन्ही तुम्हाला लागणार आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम असावं, चारित्र्य निष्कलंक असावं. लहान कुटुंब प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचंय. 2 पेक्षा जास्त आपत्ती असणाऱ्याला अर्ज भरता येणार नाही. सगळ्यात ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जातीचं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल देखील तुम्हाला आवश्यक असेल. नॉन क्रिमिनल लागेल. EWS असेल तर त्याच्याकरता ते व्हॅलिड असावं. त्यानंतर जेवढे काय तुम्ही डॉक्युमेंट सादर करता त्याची व्हॅलिडिटी जी काय आहे ती व्हॅलिडिटी संपलेली नसावी. 26/1/2026 ची ती चालू तारखेची असावी. परीक्षेचं स्वरूप लेखी परीक्षा 80 मार्काची होईल, तोंडी परीक्षा 20 मार्काची होईल. असं 100 मार्काचं तुमचं मेरिट त्या ठिकाणी लावलं जाणार आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप 10वी वरती प्रश्न पत्रिका या ठिकाणी तुमची फॉर्म भरण्याची पात्रता 10वी पर्यंत आहे, तर प्रश्न देखील 10वीच्या काठिण्य पातळीनुसार येतील. त्यामध्ये काय काय असणार आहे प्रश्नपत्रिकेमध्ये बघा, लक्षात ठेवा. त्यामध्ये बघा, सामान्य ज्ञान असेल, गणित असेल, स्थानिक परिसराची माहिती असेल, चालू घडामोडी असतील आणि एवढ्याच ह्याच्यावरती तुम्हाला 80 प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. एक प्रश्न 1 मार्काला, 80 गुणांची परीक्षा होणार आहे. तुम्हाला मुलाखतीसाठी पात्र होण्याकरता तुम्हाला 45% गुण मिळावे लागतील. 80 च्या 45% गुण जर केले तर आपल्याला 36 मार्क या ठिकाणी तुम्हाला घ्यावे लागेल, तरच तुम्ही मुलाखतीला पात्र होणार आहात. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर निवड कार्यपद्धती, अटी शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्हाला या ठिकाणी जो उमेदवार आहे फॉर्म भरणार उमेदवार कोणत्याही शासकीय सेवेमध्ये तो सरकारी नोकरीला नसावा, खाजगी संस्थेमध्ये सरकारी नोकरीला नसावा, तो कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावा, कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याची देखील त्याचा घनिष्ठ संबंध नसावेत, कुठल्याही तो स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य नसावा, कोणतेही निवडणूक लढून तो आता पदावरती काम करणारा नसावा. याबाबत त्याला 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती हमीपत्र लिहून द्यायचं आहे. ही पण या ठिकाणी गोष्ट लक्षात असू द्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, जर एखाद्याला समान गुण मिळाले, 2 विद्यार्थ्याची निवडीमध्ये समान गुण असतील तर तो पोलीस पाटील त्याचे पूर्वज किंवा वारसाचा जर तो असेल एखादा, तर त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. याचा अर्थ असा आहे की या अगोदर पोलीस पाटील राहिलेल्या जो कोणी असेल त्याचा वारसदार असेल तर त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, यानंतर तो स्थानिक गावचा रहिवासी असावा. ज्या प्रवर्गातून त्याला त्या ठिकाणी आरक्षण सुटलेलं आहे त्याच प्रवर्गाचा तो उमेदवार असावा. हे सगळ्यात महत्वाचे. एकाच दिवशी पोलीस पाटीलची परीक्षा हिंगोली जिल्ह्यातील एकाच दिवशी जेवढे काही उपविभागाची परीक्षा आहे ती एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे 1 टाइम सगळ्या गोष्टी या ठिकाणी होतील. निकाल सुद्धा एकाच दिवशी. 2 गावे या ठिकाणी. पोलीस पाटील पद हे वर्गीकृत नाही, हे मात्र लक्षात असू द्या. शारीरिक दृष्ट्या तो सक्षम असावा, हे सगळ्यात महत्वाची अट आहे. त्याला हिंगोलीचं जे काय गव्हर्नमेंटचं सिव्हिल रुग्णालय आहे, सिव्हिल हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलचं त्याला त्या ठिकाणी प्रमाणपत्र द्यावे लागेल की तो शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याचा. तो दिव्यांगासाठी आरक्षण लागू नये पोलीस पाटीलसाठी, ही पण बाब या ठिकाणी लक्षात ठेवा. समान गुण मिळाल्यानंतर काय होईल ते पण तुम्हाला सांगितलं. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. त्यांची वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईट वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला भरायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जे काही फॉर्म भरत असताना तुम्हाला आवश्यक असणारा ज्या गावामध्ये ज्या जातीचं आरक्षण आहे त्या जातीचा पोलीस पाटील होणार आहे, ही बाब लक्षात ठेवा. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, वसमत तालुक्यामध्ये खंबाळा हे गाव आहे, त्या ठिकाणी पोलीस पाटील पदाचा या ठिकाणी एक उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतो. तो कोणता, तर पोलीस पाटील पदासाठी खंबाळा गावचं अनुसूचित जाती SC आरक्षण आहे. मग या ठिकाणी बघा, SC मधले कोण या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो, तर बरेच या ठिकाणी SC ST VJ
हे अशा पद्धतीनं गावाची नावं आणि त्यानंतर पुढे कास्ट या ठिकाणी दिलेलं आहे, तर तोच या ठिकाणी अर्ज करील, हे पण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं सर्व जाहिराती या ठिकाणी आलेल्या आहेत. 113 पदे या ठिकाणी हिंगोली वसमतमध्ये या ठिकाणी असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला लग्नानंतर एखाद्या मुलीचं नाव चेंज झालेलं असेल, त्याच्यासाठी जो अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे. यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या ते तुम्हाला भरून द्यावे लागतील. बघा अशा पद्धतीनं जी अर्हता आहे पोलीस पाटील पदासाठी तो 10वी उत्तीर्ण असावा. संबंधित ज्या गावात त्याला फॉर्म भरायचा त्याच गावचा तो रहिवासी असावा. त्याचं वय 25 ते 45 दरम्यानच असावं आणि त्याला डॉक्युमेंट या ठिकाणी पाहिजे ती उपलब्ध करून द्यावे लागतील. अशा पद्धतीनं आपण सांगितल्याप्रमाणे जे काही ही हिंगोली, कळमनुरी आणि बसमत अशा पद्धतीनं या तिन्ही ठिकाणची उपविभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली, तर त्यांचा पेपर एकाच दिवशी होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात असू द्या, अभ्यास करा. पोलीस पाटील होण्यासाठी तुम्हाला तुमच्या कष्टावरती मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करून या ठिकाणी नोकरी मिळवावी लागेल. पोलीस पाटील हे रुबाबदाराचं पद आहे, जास्त सांगण्याची तुम्हाला आवश्यकता नाही असं मला वाटतंय. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.